पॅन कार्ड 2.0 आणि या पॅन कार्ड 2.0 बद्दल अत्यंत महत्त्वाच्या जे काही जिकडे तिकडे आता न्यूज तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळतील, कारण की पॅन कार्ड 2.0 हे मार्केटमध्ये आलेलं आहे आणि हे कसं काढायचं, घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून त्याला काढता आलं पाहिजे या संबंधित पण मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ देणार आहे। पण तुर्तास तुम्हाला हे तरी माहिती पाहिजे की एक्झॅक्टली मला काढायचं की नाही, माझ्या गरजेचं आहे की नाही, कारण की पॅन कार्ड हे प्रत्येक व्यक्तीला लागतं आणि प्रत्येक व्यक्तीसाठी जे काही पॅन कार्ड आहे तर हे पॅन कार्ड एक्झॅक्टली आता नवीन नियमानुसार म्हणजे 2.0 पॅन कार्ड आपल्याला काढायचं आहे का आणि हे कशासाठी आलेलं आहे 2.0 म्हणजे नवीन पॅन कार्ड, या संपूर्ण छोट्या मोठ्या गोष्टींचे जे काही प्रश्नांची उत्तरे आहेत तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। एकही मी तुमचा प्रश्न ठेवणार नाही। बाकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये चालू आहेत नवीन पॅन कार्डबद्दल ते संपूर्ण क्लिअर करणार आहे। पहिला प्रश्न की जुने पॅन कार्ड बंद होणार आहे का, पहिला प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कारण की सर आम्ही ऑलरेडी माझं पॅन कार्ड आहे, उदाहरणासाठी तुमचं पॅन कार्ड आहे, पण सर माझं पॅन कार्ड असताना मला नवीन पॅन कार्ड काढायची गरज आहे का, तर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदरच सांगतो ते म्हणजे नाही। मग आता तुम्ही म्हणाल सर मग 2.0 म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024ला केंद्र सरकारने नवीन प्रोजेक्ट आणला, जवळपास 1400 करोड रुपये खर्च करत आहे केंद्र सरकार आणि त्या अंतर्गत जे आहे 2.0 म्हणजे नवीन पॅन कार्ड, ज्या पॅन कार्डवर डायनॅमिक QR कोड असणार आहे, QR कोड आपण नाही का एखादं तुम्ही फोनपे गुगल पे कसं त्याला कसा QR कोड असतो, तर त्याप्रमाणे जे आहे या पॅन कार्डवर, पूर्वीच्या पॅन कार्डवर लक्षात ठेवा जरी तुमचा QR कोड असला, खरं तर एकदम मी आता ते तुम्हाला सांगणारच आहे, खूप जुनं जे पॅन कार्ड होतं त्याच्यावर नव्हता, पण काही असे पण पॅन कार्ड आहेत बऱ्याचशा व्यक्तींकडे की त्यांच्यावर QR कोड आहे पण तरी ते 2.0 नाहीत। मग 2.0 जर आपल्याला अपडेटेड पॅन कार्ड जर हवा असेल तर एक्झॅक्टली ते मोफत कुठल्याही प्रकारचा एकही रुपया खर्च न करता ते कसं काढायचं वगैरे वगैरे याबद्दल मी माहिती काढणार आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला त्या काढण्याची प्रक्रिया पण दाखवणार आहे। क्लिअर, त्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी फक्त तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहे की जुन्या पॅन कार्डचं काय होणार वगैरे वगैरे। क्लिअर, मग आता तुम्हाला एवढं तर कळालं की 2.0 या पॅन कार्डबद्दल, अर्थात नवीन डायनॅमिक QR कोड असलेल्या पॅन कार्डबद्दल मी बोलत आहे। क्लिअर, म्हणजे पहिलं जे जुनं आपलं जे पॅन कार्ड आहे ते बंद होणार नाही, त्यामध्ये तुम्हाला जर समजा तुमच्याकडे जुनंच असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। मग एक्झॅक्टली हे कशासाठी चालू आहे तर त्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत। पहिलं तर लक्षात ठेवा आपल्याला अशा प्रकारचं जे आहे तर नवीन पॅन कार्ड मिळणार आणि त्याच्यावर जे असा QR कोड वगैरे संपूर्ण असणार आहे। क्लिअर, आता पूर्वी काय असायचं तुम्हाला सांगतोय बघा की नाव वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी, तुमच्या नाव असायचं, त्यानंतर जन्मडेट असायची, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असायच्या त्याच्यामध्ये, तुमचा पॅन कार्डचा नंबर पण असायचा। पण लक्षात ठेवा गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की इथून पुढे बऱ्याचशा गोष्टींचं याच्यामागे कारण आहेत की का बरं 2.0 हा प्रोजेक्ट केंद्र सरकार 1400 करोड रुपये खर्च करून का अंमलात आणत आहे, कारण केंद्र सरकार स्वतः याचा खर्च करीत आहे। म्हणजे तुम्हाला पॅन कार्डला जो लागणारा खर्च आहे तर तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पॅन कार्ड जे आहे तुमच्या ईमेल ID वर तुम्हाला मिळवता येतं, त्या पद्धतीने ते कसं करायचं ते सांगतोच मी। पण बघा या QR जर स्कॅन केला आपण, नवीन जो काही पॅन कार्ड येणार ना तर त्यामध्ये तुमचं नाव पण तुम्हाला त्या QR स्कॅन केल्याच्या नंतर कळणार पुढच्या व्यक्तीला, त्यानंतर बघा जन्मतारीख कळणार आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्डचा नंबर। म्हणजे मग सांगण्याचं तात्पर्य हे आहे की या जर गोष्टी अशा स्पष्टपणे जर इथे मेन्शन असतील तर काय होतं की कधी कधी अशा गोष्टी हॅकिंग करणं हॅकरसाठी सोपं जातं, बरोबर। पण ज्यावेळेस असा QR कोडच्या बाबतीत टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड राहणार आहे, 2.0 म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य टेक्नॉलॉजीचा एक उत्तम नमुना, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रचंड ॲडव्हान्स लेवलचं 2.0 नावाचं जे आहे 2.0 प्रोजेक्ट किंवा 2.0 म्हणजेच काय नवीन पॅन कार्ड मार्केटमध्ये येत आहे, ते कसं काढायचं त्याच्यावर पण एक व्हिडिओ आपला येणार आहे आणि छोटासा व्हिडिओ असणार आहे। क्लिअर झालं की QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर काय काय नाव दिसणार, जन्मतारीख दिसणार, पॅन कार्ड नंबर वगैरे वगैरे क्लिअर दिसणार आहे। क्लिअर, पण आता तुम्ही असं म्हणाल की एक तुमचा साधा सिंपल प्रश्न असेल की जुन्या याच्यावर नव्हता का, आता जुन्या याच्यावर कुठल्याही प्रकारचा जे आहे QR कोड नव्हता, पण आता तुम्ही असं पण बोलू शकता की सर माझ्याकडे तर एक मागच्या 2-4 वर्षापूर्वीचं पॅन कार्ड आहे त्याच्यावर पण QR कोड आहे, तरी लक्षात ठेवा तुमच्याकडे 2.0च्या अंतर्गत ॲडव्हान्स्ड नाही, मग ते हवं आहे का त्याचेच प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देतो आहे। तर बघा नवीन पॅन कार्ड करायचं आहे, जुनं पॅन कार्ड जे आहे ते चालणार आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो। एकदा काय करतो तुमचे प्रश्न घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल। बघा पहिला प्रश्न, जुने पॅन कार्ड बंद होणार का, क्लिअर, बंद होणार का, मग हा पहिला प्रश्न आहे, तर उत्तर आहे नाही होणार। म्हणजे जुने पॅन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ते पॅन कार्ड चालणार का, मग तर त्याचं उत्तर आहे हो चालणार। क्लिअर, यस, तुमच्याकडचं जर जुनं पॅन कार्ड असेल तुमच्याकडे तर तेही चालणार, पण नवीन पॅन कार्ड काढणं गरजेचं आहे काय इमिडिएटली, तर त्याचं उत्तर आहे नाही। पण तुम्हाला इन केस भविष्यात ज्यावेळेस तुम्ही अपडेट कराल त्यावेळेस तुमच्याकडे 2.0 हे पॅन कार्ड येणार आहे, हे लक्षात ठेवा। क्लिअर, म्हणजे असं नाही की तुमचं लगेच काम अडकणार आहे कुठलं तरी एखादं की हे जर तुमच्याकडे 2.0 हे पॅन कार्ड जर नसेल तर
केंद्र सरकार हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी अशा प्रकारच्या स्टेप घेत आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. दुसरा मुद्दा, नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी खर्च किती येतो, हा पण प्रश्न आहे. कारण बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की काढण्याच्या डोक्याला झंझट, कारण काढण्याचं तर मी तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरून कसं काढायचं ते मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. क्लिअर. कोणी एखादा व्यक्ती काही शिकलेला नसेल त्याला पण काढता आलं पाहिजे इतक्या सोप्या पद्धतीने सांगतो. पण महत्त्वाचं म्हणजे खर्च किती येणार ते सांगा, ते महत्त्वाचं आमच्यासाठी. तर खर्च काही येणार नाही, 0 रुपये, म्हणजे 1ही रुपया तुम्हाला लागणार नाही. आता तुम्ही म्हणाल की सर 1ही रुपया लागणार नाही, तर मग आम्हाला हा प्रश्न आमचा की मग ते कसं काढायचं आहे, तर लक्षात ठेवायचं ऑनलाईन काढायचं आहे आणि तुम्हाला त्याचं पॅन कार्ड मिळेल बघा. पॅन कार्ड म्हणजे त्याची जी ईमेल आय डी, तुमचा ईमेल आय डी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पॅन कार्ड मिळेल. पण तुम्ही म्हणाल की सर मला हार्ड कॉपी पाहिजे. क्लिअर. हार्ड कॉपी म्हणजे जसं की आपल्याला पूर्वीप्रमाणे जे असतात ना, आता माझ्याकडे एक सॅम्पल नाही तुम्हाला दाखवलं असतं मी, एक जस्ट वेट. हे बघा, हे अशा प्रकारची जी काही ही जी काही कॉपी, हार्ड कॉपी, तर अशा प्रकारचं जर तुम्हाला अशा प्रकारचं एक प्लास्टिकच्या याच्यावर म्हणजे याच्यावर त्याला आपण म्हणूया प्लास्टिकचं जर का पॅन कार्ड हवं असेल तर ऑब्वियसली तुम्हाला याच्यासाठी मात्र मग 50 रुपये चार्जेस आहेत बघा. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. क्लिअर. म्हणजे जर तुम्हाला हे घरी मागवायचं असेल तर मग 50 रुपये चार्जेस आहे. पण जर ईमेल आय डीवर कॉपी जर हवी असेल तर मग त्यासाठी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस नाहीत, हेही लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर जर द्यायचं असेल तर तुम्हाला तुर्तास पॅन कार्ड काढायचं असेल तर पैसे लागणार नाही. पूर्वी लक्षात ठेवा पॅन कार्ड काढायचं असेल तरी पैसे लागायचे, पण हे स्वतः सरकार देणारे केंद्र सरकार, त्यामुळे लागणार नाहीत. क्लिअर. त्यानंतर जुनं जे आहे पॅन कार्ड ते काही तुम्हाला जे आहे बंद करायची गरज नाही. अच्छा, एक महत्त्वाचा प्रश्न तुमचा, खूपच महत्त्वाचा, की सर मग मी नवीन पॅन कार्डला अप्लाय करू का, तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजेच काय की तुमचा जो जुना पॅन कार्डचा नंबर आहे तोच नवीन पॅन कार्डमध्ये अपडेट व्हायला, म्हणजे थोडक्यात काय करलेत तुम्ही पॅन कार्डला अपडेट करलेत, नवीन पॅन कार्ड काढायचं नाही. नवीन जर तुम्ही काढलंच नसेल तर मग काढा. क्लिअर. पण जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही लक्षात ठेवा 2 पॅन कार्ड काढले तर मग त्याचा दंड पण लागतो, हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल. क्लिअर. पुढे जाऊयात. आणखी काय प्रश्न आहेत की 2.0 हे पॅन कार्ड जे आहे ऑनलाईन घरी मोबाईलवरून काढता येईल का किंवा येते का, तर त्याचं उत्तर आहे येस. लक्षात ठेवा गव्हर्नमेंटकडनं जे आहे या प्रकारचं पोर्टल लॉन्च होणार आहे आणि लगेचच मी तुम्हाला काही दिवसामध्येच या बाबतीत कशा पद्धतीने 2.0 हे पॅन कार्ड काढायचं हे पण सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल संपूर्ण जी प्रक्रिया आहे पॅन कार्डच्या बाबतीत एक्झॅक्टली कशामुळे चालू आहे, तर त्याचे 2-3 कारणं सांगतो. पहिलं तर लक्षात ठेवा सध्या डिजिटल जमाना आहे आणि हॅकिंग म्हणजेच काय, सायबरचे खूप सारे प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, तर त्याला आळा घालण्यासाठी देखील टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड करण्यात आलेली आहे. QR कोड वगैरे या नवीन 2.0 पॅन कार्डमध्ये वापरल्या जात आहे. नंबर 2, टॅक्स चोरीला जे आळा बसणार. आता तुम्ही म्हणाल सर एक्झॅक्टली कसं, आता त्यामध्ये मला आणखी वेळ घालायचा नाही, मी जर वेळ पडला तर आणखी एखादा स्वतंत्र व्हिडिओमध्ये सांगेन. पण लक्षात ठेवा यामध्ये गव्हर्नमेंट पण काय असं हे नाही आहे की तुम्हाला हे करण्यासाठी, पण समजून घ्या की लक्षात ठेवा ॲडव्हान्स असणार म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये त्या गोष्टी करणार. त्यानंतर बघा टॅक्स प्रक्रिया जी आहे भरण्यासाठी देखील सुलभ होणार या ॲडव्हान्स्ड 2.0 या पॅन कार्डमुळे. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, जर तुमच्याकडे आज रोजी जर जुनं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला घाबरायची गरज आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. मग तुम्हाला इमिडिएटलीच पॅन कार्ड हवं आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. भविष्यात तुम्ही ज्यावेळेस अपडेट कराल त्यावेळेस करा. क्लिअर. दुसरा मुद्दा, 2 पॅन कार्ड करायचे का, नाही. म्हणजेच नवीन ज्यावेळेस मला पॅन कार्ड होईल त्यावेळेस त्या पॅन कार्डचा नंबर वेगळा येईल का सर, तर उत्तर आहे नाही येणार. जो तुमचा पूर्वीचा नंबर आहे तोच नवीन पॅन कार्ड म्हणजे अपडेट केलेल्या पॅन कार्डला राहील. आणि ते कसं अपडेट करायचं, आधार कार्डला जे आहे लिंक KYC केलं जाईल आणि ते एकदम 2 मिनिटामध्ये ते होऊन जाईल आणि मी ते तुम्हाला दाखवतो. त्या संबंधित एक व्हिडिओ पण देणार आहे. सर्वात शेवटचा मुद्दा तो म्हणजे यासाठी खर्च किती येणार, तर 1ही रुपया खर्च लागणार नाही. मात्र तुम्ही घरच्या ॲड्रेसवर जर का तुम्हाला सांगितलं आहे तसं प्लास्टिकचं जर मागवायचं असेल तर मात्र त्यासाठी 50 रुपये खर्च आहे, हेही तुम्हाला मी स्ट्रेट फॉरवर्ड सांगून देतो आहे. या व्यतिरिक्त मी म्हणजे बऱ्यापैकी तुमचे छोटे प्रश्न तुम्हाला कळाला असेल की व्हिडिओच्या शेवटी मी इतके प्रचंड तुमचे वेगवेगळे प्रश्न घेतले की जुन्याचं काय होणार, नवीनचं काय होणार, गरजेचं आहे का, कोणी काढायचं आहे, किती काढायचे आहेत का, काढायचेच नाही का, एकच काढायचं, अपडेट करताना जुन्याचा नंबर तोच तिकडे जातो का, त्यानंतर पैसे किती लागतात, जर काढायचं पॅन कार्ड काढायचं असेल ईमेल आयवर तर 1ही रुपया लागत नाही, घरी घ्यायचं असेल तर 50 रुपये वगैरे संपूर्ण प्रश्न एकदम जसं डायनामिक QR कोड याच्यावर यायला ना तसे डायनामिक प्रश्न संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. या व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही मला बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.